नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक, कथा आणि लोकसाहित्य या संकल्पनांचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपणाला चरित्र या संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर हंसराज दामोदर जाधव. नाथांची नगरी म्हणून लौकिक असलेल्या पैठण भूमीतील प्रसिद्ध अशा प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले हंसराज नवीन पिढीतील महत्वाचे कथालेखक आणि महानुभाव साहित्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून परिचित आहेत. तशी सर्जनाची परंपरा त्यांना वडिलांकडून मिळालेली. शाहीर दामोदर वजीरगावकर हे त्यांचे वडील. डफावर थाप मारून प्रबोधनासाठी पोवाडा सादर करणे याचा वारसा त्यांच्याकडेही चालत आलेला. ते स्वतःही उत्तम शाहीर आहेत, परंतु आपल्या प्रतिभा आणि अंगभूत ऊर्जेच्या आविष्कारासाठी त्यांनी कथेचे माध्यम निवडले. नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित नवकथा लेखन प्रकल्पाअंतर्गत 2012 मध्ये मोहरम ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. या प्रकल्पाचे संपादन मराठीतील प्रख्यात लेखक राजन गवससरांनी केले होते. यावरून या प्रकल्पाचे निराळेपण आपल्या लक्षात येईल. 2012 पासून आतापर्यंत अक्षरलिपी, पुरुष उवाच, प्रतिष्ठान, मुराळी या महत्वाच्या अंकांमधून जशा त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत, तशाच उद्याचा मराठवाडा, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स अशा दिवाळी अंकातूनही त्यांच्या कथा वाचकांपर्यंत आलेल्या आहेत. दैनिक लोकमत मधून साहित्यिक पुरवणीत प्रकाशित झालेल्या त्यांच्या लघुकथांना वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. साहित्य अकादमीच्या युवा साहित्यिक संमेलनात तसेच औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर त्यांनी केलेल्या कथा वाचनालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. अल्पावधीतच नवीन पिढीतील आश्वासक कथाकार म्हणून पुढे आलेल्या हंसराज यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पण केवळ नवकथा लेखक ही त्यांची एकमेव ओळख नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव साहित्य हा त्यांच्या अभ्यास आणि निरंतर चिंतनाचा विषय असून महानुभवीय आख्यान काव्य या विषयावर त्यांनी PhD साठीचे संशोधन केले असून याच शीर्षकाने दिलीपराज प्रकाशन पुणे यांच्या वतीने तो संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाला आहे. यासोबतच वेगवेगळी नियतकालिके आणि वृत्तपत्रे यामधूनही त्यांचे संबंधित विषयावरील लेखन मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झालेले आहे. याशिवाय प्रस्तुत विषयावर आधारित महदंबा आणि गोदांगन या स्मरणिकांचेही त्यांनी संपादन केलेले आहे. अभ्यासक म्हणून विविध साहित्य संमेलने आणि आयोजक म्हणून निरनिराळ्या साहित्यिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. याशिवाय महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी स्नेही प्राध्यापक म्हणून त्यांनी सांस्कृतिक विभाग असो अथवा राष्ट्रीय सेवा योजना विभाग या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेतलेला आहे. लेखक, संशोधक, प्राध्यापक आणि कार्यकर्ता अशा निरनिराळ्या भूमिकातून सतत क्रियाशील असलेल्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने प्रस्तुत उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांसाठी चरित्र या संकल्पनेचा परिचय करून देणे ही गोष्ट आमच्यासाठी आनंददायी आहे. 2 भागात त्यांनी केलेल्या या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत करूया. विद्यार्थी मित्रो, आपण कालच्या भागात चरित्र या साहित्य संकल्पनेच्या संदर्भानं काही एक मांडणी करत असताना चरित्राची व्याख्या, चरित्राच्या संबंधामध्ये महत्त्वाचे असलेले त्याचे निकष
आणि त्या चरित्र लिखाणाच्या उपयोगामध्ये येणारी महत्त्वाची साधने कोणती असावीत, त्या साधनांची विश्वसनीयता किती प्रमाणात असते, या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचं आपण काल विवेचन केलेलं होतं. आजच्या भागात आपण चरित्र ही गोष्ट साहित्याची शाखा कशी आहे, साहित्य म्हणून चरित्र लेखन करत असताना त्यामध्ये वाङ्मयीन गुणांचा परिपोष कशा पद्धतीने होईल, त्या संदर्भातले चरित्रकाराने कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, चरित्राचे नेमके प्रकार कोणकोणते पडतात, आणि अशा पद्धतीचं चरित्र मराठी साहित्यामध्ये लिहिण्याची परंपरा कधीपासूनची आहे, आणि मराठीतल्या काही उल्लेखनीय चरित्रांचा धावता आढावा आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. मित्रहो, आपण चरित्राचा आशय हा इतिहासाच्या अंगाने जाणारा असतो. तो आशय सत्यनिष्ठतेच्या पातळीवर, सत्यपूर्णतेच्या पातळीवर उतरला पाहिजे, आणि तो सत्यनिष्ठतेच्या पातळीवर उतरला जावा म्हणून चरित्रकाराने ज्या साधनांची उपलब्धता करून घ्यायला हवी, जी साधने हाताळायला हवीत, ती साधने विश्वासपूर्णतेत आहेत की नाहीत, विश्वसनीयतेच्या पातळीवर टिकतात की नाहीत, याची काही एक पडताळणी करून त्याची आपल्या तारतम्याच्या पातळीवरती पारख करून ते चरित्र साहित्याच्या अंगाने कसे जाईल यासाठी कष्ट करायला हवेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे चरित्राचा आशय हा जसा इतिहासाचा असतो, व्यक्तीच्या इतिहासाचा असतो, तसा साहित्याची अभिव्यक्ती ही साहित्याची असायला हवी. म्हणजे बघा, चरित्रामध्ये इतिहास आणि साहित्य याचं मिश्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर या मिश्रणातली एखादी गोष्ट कमी अधिक झाली तर चरित्र ही संकल्पना धोक्यात येऊ शकते. म्हणजे इतिहास जास्त झाला तर ते इतिहासाकडे झुकेल, आणि साहित्याचे गुण किंवा वाङ्मयीन गुण जास्तीचे झाले तर चरित्र हे आणखी तिसरीकडे झुकू शकेल. याचा ओहाप आपण पुढे काही विवेचनामध्ये करणारच आहोत. परंतु साहित्याचं अंतरंग जसं चरित्राचं अंतरंग जसं इतिहासाचं आहे, तसं चरित्राचं बाह्यांग किंवा चरित्राची अभिव्यक्ती ही साहित्याची असायला हवी. म्हणजे आशय इतिहासाचा आणि अभिव्यक्ती साहित्याची, असं या पद्धतीच्या चरित्राची ठेवण व्हायला हवी. आता चरित्र का लिहिलं जातं, चरित्र का वाचलं जातं, सुरुवातीला आपण प्रस्तावनेच्या भागामध्ये थोडासा त्याचा विचार आणि निबंधाच्या अनुषंगाने केलेला होता की चरित्राचा उद्देश आपल्या डोळ्यापुढे असणाऱ्या आदर्श गोष्टीसाठी केला जातो. म्हणजे चरित्र लिहिलं जातं, चरित्र वाचलं जातं, तो एक बोधवादी दृष्टिकोन घेऊन. म्हणून चरित्र लिहिण्याचे खऱ्या अर्थानं दोन उद्देश सांगितले जातात. त्यापैकी एक उद्देश म्हणजे बोधवादी स्वरूपाचा आणि दुसरा उद्देश म्हणजे कलावादी स्वरूपाचा. आता चरित्र लिहिण्यामागे बोधवादी दृष्टिकोन ठेवणारी अनेक चरित्र म्हणजे अत्यंत प्राचीन काळापासून, मध्ययुगीन कालखंडापासून, संतांच्या काळापासून मराठीमध्ये प्रचलित असल्याची आणि लिहिले गेल्याची अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. कारण संत चरित्र लिहितानाच किंवा संत चरित्र वाचतानाच आपल्या डोळ्यापुढे असलेल्या आदर्शाची पायवाट आपल्याकडून चालली जावी, ते गुण आपल्यामध्ये उतरावेत, हा एक महत्वाचा उद्देश अशा चरित्र लिखाणाच्या आणि चरित्र वाचनाच्या पाठीमागे होता, हे आपल्याला ध्यानात येईल. म्हणजे संत चरित्र वाचताना किंवा संत चरित्र का वाचलं जावं, तर याच्या संदर्भातली उक्ती संत साहित्यामध्ये लिहिल्या गेलेलीच आहे. म्हणजे वाटे चरित्र त्यांचे आपण
तरावया गावे. संत चरित्र आपण का गावं किंवा का वाचावं? तर हा भवसागर तारून जायचा असेल तर भवसागर तरून जाण्यासाठी संत चरित्राची वाट आपण धरली पाहिजे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये असंही सांगून ठेवलेलं आहे की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. म्हणजे संत महात्मे जे होऊन गेलेले आहेत आपल्या समाजामध्ये, त्यांचं चरित्र पाहून, त्यांचं चरित्र वाचून आपल्याला काही बोध व्हावा, काही दिशा आपल्याला मिळावी, आणि हाच बोध चरित्रातून खऱ्या अर्थानं घेतला जावा. म्हणजे संत चरित्राची आपल्याकडची परंपरा ही बोधवादी स्वरूपाची आहे. संतांना, महापुरुषांना देवकोटीमध्ये नेऊन बसवण्याची परंपरा आपल्याकडच्या चरित्र लेखनाची आहे. तर एकूणच जागतिक साहित्यामध्ये चरित्र अशाच बोधवादी स्वरूपाने लिहिल्या जायचे. कधीपर्यंत? तर ते 1918 पर्यंत. म्हणजे बोधवादी चरित्रांची परंपरा किंवा बोधवादी उद्देश ठेवून लिहिल्या जाणारी चरित्राची परंपरा खंडित करून अशा आपल्या चरित्र नायकाला देवकोटीला नेऊन बसविणाऱ्या कलाविघातक गोष्टी विरुद्ध लिटन स्ट्रेच नावाच्या इंग्रजी चरित्रकाराने पहिला हल्ला केला आणि त्या बोधवादी गोष्टीच्या विरुद्ध किंवा कलाविघातक गोष्टींच्या विरुद्ध बंड करून लिटन स्ट्रेच या चरित्रकाराने 1918 मध्ये एमिनंट व्हिक्टोरियन्स नावाचं चरित्र लिहिलं. हे खऱ्या अर्थानं चरित्र संकल्पनेमधलं किंवा चरित्र वाङ्मयातलं पहिलं कलावादी चरित्र म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याची सुरुवात मराठीमध्ये कधी झाली हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणारच आहोत. परंतु लिटन स्ट्रेचीनं जे चरित्र लिहिलं एमिनंट व्हिक्टोरियन्स नावाचं, त्याच्यामध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल नावाच्या एका नर्सचं चरित्रकाराने रेखाटलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये केवळ त्या फ्लॉरेन्स नाइटिंगेलचं चरित्र आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये 4 जणांचं चरित्र आहे. परंतु त्यातली मुख्य चरित्र नायक जी आहे ती फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही आहे. कोण होती ही फ्लॉरेन्स? तर ही फ्लॉरेन्स जी आहे ती एक नर्स होती. क्रिमियाच्या युद्धामध्ये जे जखमी झालेले शूर शिपाई होते, जखमी झालेले जे सैनिक होते, त्या सैनिकांवर उपचार करणारी ही नर्स, ह्या नर्सला त्या काळामध्ये लेडी विथ लॅम्प असं संबोधलं जायचं. म्हणजे हाती दिवा घेऊन रुग्णांची सेवा करणारी नर्स किंवा परिचारिका असं संबोधल्या जायचं. काय करायची ही नर्स, काय करायची ही फ्लॉरेन्स नाइटिंगेल? तर ती ह्या सगळ्या सैनिकांचं अत्यंत प्रेमानं, अत्यंत वात्सल्यपूर्ण रीतीनं ती त्यांचं सगळ्यांचं संगोपन करायची, त्यांची देखभाल करायची. आणि तिनं घालून दिलेला तो जो परिचारिकेचा जो आदर्श होता त्याची दखल घेऊन तिचा जो जन्मदिवस आहे 12 मे, हा जन्मदिवस आजही जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. तो आत्ता 4-5 दिवसापूर्वी 12 मेला साजरा झालेला आहे. तर तो परिचारिका दिन कोणाच्या जन्माच्या निमित्ताने साजरा केला जातो? तर ह्या फ्लॉरेन्स नाइटिंगेलच्या निमित्ताने साजरा केला जातो. तिनं केवळ जखमींची सेवा केली असं आहे का? नाही. तर लिटन स्ट्रेचीचं वेगळेपण या चरित्र लिखाणातलं असं होतं की त्याने तिच्या ह्या सेवा करण्याच्या, रुग्णांची शुश्रूषा करण्याच्या गुणाचा गौरव तर केलेला होताच, पण ह्या तिच्या काम करण्याच्या शैलीतूनच तिच्या अंगी जी काही चिडखोर वृत्ती आलेली होती, तिच्या अंगी जो काही हट्टीपणाचा स्वभाव वाढलेला होता, त्याचंही बारकाईने चित्रण आपल्या चरित्रकाराने त्याच्यामध्ये केलेलं आहे. काय करायची ती? म्हणजे बघा, परिचारिका म्हणून निवृत्ती स्वीकारल्याच्या नंतर आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ही बाई म्हणजे सुरुवातीला कुणाशी फारस चांगल्या पद्धतीने न बोलणारी, जराशी चिडखोर असणारी ही स्त्री नंतरच्या काळात म्हणजे म्हातारपणाच्या काळामध्ये तासनतास तरुण मुलींच्या सहवासात राहून गप्पा मारायची. म्हणजे बघा,
एकीकडे सुरुवातीला तरुण वयामध्ये हट्टी असणारी ही बाई पुढे चालून म्हातारपणामध्ये मात्र मस्तपैकी मुलींमध्ये गप्पा मारत बसायची. ह्या म्हातारपणातल्या काही गोष्टींचं चित्र लिटन स्टॅची या चरित्रकाराने अत्यंत सुंदर पद्धतीनं केलेलं त्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारची कलावादी दृष्टिकोन ठेवून निर्माण होणारी चरित्र ह्या लिटन स्टॅचीने लिहिलेल्या चरित्रापासून सुरुवात झाली असं म्हणावे लागेल. मित्रहो, चरित्राला साहित्याचा किंवा वाङ्मयीन संकल्पनेचा दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल आणि खऱ्या अर्थाने ते साहित्य प्रकार म्हणून जर वापरात आणावायचा असेल तर चरित्राची कलात्मक पद्धतीने मांडणी झाली पाहिजे. आणि ती कलात्मक पद्धतीने मांडणी व्हायची असेल त्या कुठल्या टप्प्याटप्प्यावर चरित्रकाराला कुठल्या गोष्टीचं भान ठेवून लेखन करावं लागेल त्याचा ओहापोहा आपल्याला आता काही मुद्द्यांच्या आधारे करावायचा आहे. आता आपण पाहिलं की चरित्र लिखाण करत असताना जे काही साधनं चरित्रकारांच्या हाताशी येतील ती साधनं अनेक प्रकारची असतील. काही खरे असतील, काही खोटे असतील, काही पत्राची विश्वसनीयता गृहीत धरता येईल किंवा नाही ते तपासावं लागेल. ही सगळी मांडणी करत असताना ह्या सगळ्या साधनांची योग्य निवड पद्धतीनं करत असताना चरित्रकाराला तारतम्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ते तारतम्य जर त्याच्या ठिकाणी नसेल तर चरित्र पूर्ण होणार नाही. मग ते तारतम्य चरित्रकाराच्या अंगी कुठल्या गुणाच्या आधारावर येणार आहे तर चरित्रकाराच्या अंगी एक साहित्यिक म्हणून, एक लेखक म्हणून जे काही वाङ्मयीन गुण असायला हवेत, जी काही कल्पनाशक्ती असायला हवी, जे काही वाङ्मयीन भान असायला हवे त्याच्या बळावर, त्याच्या सामर्थ्यावर लेखकाला आपल्या चरित्रनायकाचं चरित्र रंगवता आलं पाहिजे. आणि तेही वस्तुनिष्ठतेच्या पातळीवर. वस्तुनिष्ठतेला किंवा सत्यनिष्ठतेला कुठल्याही प्रकारचा बाधा न येता त्याला ती कसरत करावी लागणार आहे. मग त्याला काय करावं लागेल? आता आपण व्याख्या पाहताना चरित्राचं असं पाहिलेलं होतं की कुठल्याही व्यक्तीची, जिवंत व्यक्तीची म्हणजे प्रत्यक्ष असलेल्या माणसाची एक जीवनकथा, पण जी जीवनकथा क्रमवार पद्धतीने असली पाहिजे. चरित्राची मांडणी करताना अथपासून ते इतिपर्यंत, जसा इतिहास अथपासून इतिपर्यंत सांगितला जातो त्याच पद्धतीनं चरित्र सुद्धा आपल्याला अथपासून इतिपर्यंत सांगावं लागेल. मग अथपासून म्हणायचं असेल तर मग त्याच्या जीवनाच्या सुरुवातीपासून जीवनाच्या शेवटापर्यंत ही कथा चरित्रकाराला न्यावी लागेल. आता हा जो कालक्रम आहे तो कालक्रम त्याला पाळता यायला हवा. जर चरित्रकाराने चरित्रनायकाच्या जीवनातली एखादी उत्कंठावर्धक घटना असेल किंवा एखादी उत्कंठावर्धक प्रसंग असेल तर ती गोष्ट किंवा ती घटना त्याने आधीच सांगून टाकली तर वाचकांना किंवा रसिकांना ते चरित्र वाचण्यामध्ये रस उरणार नाही. म्हणून उत्कंठा वाढवणारी मांडणी टप्प्याटप्प्यावर चरित्रकाराला नेऊन ती उत्तरोत्तर चरित्र रंगवत न्यावं लागणार आहे. जर जीवनाचं रहस्य, चरित्रनायकाच्या जीवनातल्या काही रहस्यमय गोष्टींचं कथन त्यानं सुरुवातीला सांगून टाकलं तर ती उत्कंठा टिकून राहणार नाही. आणि म्हणून चरित्रकाराने बालपणापासून चरित्रनायकाच्या चरित्राची सुरुवात करायला हवी. बालपण का महत्वाचं आहे तर चरित्रनायकाने बालपणी केलेल्या गोष्टी किंवा बालपणी खेळलेले खेळ, त्याची प्रवृत्ती किंवा बालपणीतले काही जे प्रसंग असतील त्या प्रसंगातून चरित्रनायकावर जे काही संस्कार झालेले आहेत त्या प्रसंगातून, त्या घटनांतून चरित्रनायकाचा जो काही स्वभाव घडत गेलेला आहे त्याचा उलगडा बालपणीच्या अशा कथानकामधून होत जातो. आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला असं पण पाहायला मिळतं की लहानपणी अंगी असलेले गुणच मोठेपणी विकसित होत जातात आणि ते गुणच त्या चरित्रनायकाची ओळख बनून जाते. बरोबर आहे की नाही? याच्या संदर्भातलं आणखीन एक उदाहरण आपल्याला आंद्रे मारवा या फ्रेंच चरित्रकाराने जे डिझराईलचं चरित्र लिहिलं. डिझराईलचे जे चरित्र आहे तो डिझराईली हा इंग्लंडचा राजा होता.
माफ करा, इंग्लंडचा राजकारणी होता. आणि प्रसिद्ध राजकारणी असलेला हा डिझरायली लहानपणी त्याला एकाने विचारलं. बघा, आंद्रे मारवाने हा प्रसंग त्याच्या चरित्रामध्ये वर्णन केलेला आहे. त्याला विचारलं डिझरायली याला की पुढे चालून तू कोण होणार आहेस? तर डिझरायलीने उत्तर दिलं की मी इंग्लंडचा मुख्य प्रधान होणार आहे. बघा, आणि लहानपणी डिझरायलीने दिलेलं हे उत्तर भविष्यामध्ये पुढे चालून ते खरं ठरलं. म्हणजे लहानपणी घडलेल्या अशा प्रसंगाची जर नोंद चरित्रकाराने त्याच्या चरित्रामध्ये केली असेल तर ती गोष्ट वाचकाला अत्यंत महत्वाची वाटते. आणि म्हणून आंद्रे मारवाने लिहिलेल्या ते चरित्र अत्यंत प्रसिद्ध झालं. तशा प्रकारचं उदाहरण आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा घडलेलं आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांचं चरित्र जे बाबा भांड या मोठ्या लेखकाने लिहिलेलं आहे, त्या चरित्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची लहानपणीच्या प्रसंगाची नोंद लेखकाने किंवा चरित्रकाराने केली आहे. म्हणजे मालेगाव नाशिकच्या परिसरात असणारा गोपाळ नावाचा हा पोरगा पुढे चालून बडोद्याचा महाराज होतो, राजा होतो. तर ह्या अशा अनेक मुलांना जेव्हा बडोद्यामध्ये एकत्र केल्या जातं तर त्याच्यामध्ये मालेगावचा हा गोपाळ नावाचा मुलगा, म्हणजेच पुढे चालून जो सयाजीराव गायकवाड महाराज झाले, तो गोपाळ नावाचा मुलगाही त्या पोरांमध्ये उपस्थित होता. आणि तिथे प्रत्येकाला प्रश्न विचारला गेला. बघा, प्रत्येकाला प्रश्न विचारला गेला की तुला पुढे चालून काय व्हायचं आहे. पण त्या गोपाळने जे उत्तर दिलं ते उत्तरच त्याला पुढे चालून त्या बडोदा राज्याचा राजा होण्याचा बहुमान प्राप्त करून दिला असं म्हणावं लागेल. बाबा भांड सरांनी तो प्रसंग त्याच्यामध्ये टिपलेला आहे. तो गोपाळ नावाचा मुलगा प्रश्नकर्त्याला उत्तर देतो की मला पुढे चालून बडोद्याचा राजा व्हायचंय. बघा, आणि त्यानं दिलेलं उत्तर ऐकून त्याला दत्तक घेण्यात आलं आणि तो गोपाळच पुढे चालून सयाजीराव गायकवाड झाले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की चरित्रकाराने चरित्रनायकाच्या लहानपणीचे, बालपणीचे असे काही प्रसंग जर चरित्रामध्ये नोंदवले, त्याचा काही उल्लेख केला आणि ओहापोह केला तर वाचकाच्या मनावर अशा प्रसंगाचा परिणाम होऊन चरित्राच्या संदर्भातली उत्कंठा वाचकाची वाढीस लागते आणि चरित्राची एक प्रकारची कलात्मक रचना त्या ठिकाणी निर्माण होते. आता अशाच पद्धतीचं एक उदाहरण आणखीन जॉर्ज स्टीफन्सनच्या चरित्रामध्ये पण सांगता येईल. जॉर्ज स्टीफन्सन हा वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणून जो जगाला परिचित झाला, तर हा स्टीफन्सनच्या चरित्रामध्ये अशाच बालपणीच्या काही प्रसंगाचा उल्लेख आलेला आहे की स्टीफन्सनला लहानपणी छोटी छोटी यंत्र बनवण्याचा छंद होता आणि त्या यंत्र बनवण्याच्या छंदामधूनच पुढे तो वाफेच्या इंजिनाचा शोध लावण्यापर्यंत त्याची मजल गेली. आता भविष्य म्हणजे चरित्रनायक जेव्हा एखादा कर्तबगार पुरुष होतो तर ज्या क्षेत्रात तो कर्तबगारी दाखवतो त्याची बीज लहानपणीच कुठल्या तरी प्रसंगामध्ये दडलेली असतात. हे जर चरित्रकाराने नोंदवलं तर ते चरित्र वाचनीय होतं. हे झालं बालपणीचं चरित्रनायकाचं बालपण नोंदवतानाच, चित्रण करत असतानाच आपसुकपणे त्याच्या आईवडिलाची माहिती पण चरित्रामध्ये थोड्या प्रमाणात का होईना यायला हवी. कारण चरित्रनायकाच्या अंगी जे काही गुणविशेष आलेले असतात, जे काही स्वभाव विशेष आलेले असतात, ते स्वभाव विशेष बऱ्याच अंशी आनुवंशिकतेने आईवडिलाकडून आलेले असतात. म्हणजे मगाशी आपण आंद्रे मारवाने लिहिलेल्या डिझरायलच्या चरित्राचा उल्लेख केला, तर हा डिझरायली जसा राजकारणी होता तसाच तो कादंबरीकारही होता. तर तो कादंबरीकार कसा झाला, तर त्याचे जे काही ते गुण आहेत ते गुण त्याच्या वडिलाकडून त्याच्याकडे आलेले होते. कारण डिझरायलीच्या वडिलाला साहित्याची प्रचंड आवड होती आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, डिझरायली हा सुद्धा पुढे चालून राजकारणी होऊन सुद्धा साहित्याची आवड असणारा आणि कादंबरी लिहिणारा एक मोठा साहित्यिक म्हणून गणला जाऊ लागला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की लहानपणी अशी काही छोटे छोटे प्रसंग असतात, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात
ज्या गोष्टी आपल्याला पाहता क्षणी वर करणे आपल्याला त्या क्षुल्लक वाटायला लागतात, परंतु त्याचा एक मोठा प्रभाव चरित्र नायकाच्या व्यक्तिमत्वावर पडलेला असतो. आणि म्हणून चरित्रामध्ये भाराभर घटनांची वर्णन करीत जाण्यापेक्षा चरित्र नायकाच्या स्वभाव विकासाला आणि व्यक्ती विकासाला महत्व देणारी प्रसंग, स्वभाव विशेषाला चित्रित करणारे प्रसंग चरित्रकाराने रेखाटायला हवीत, जेणेकरून जर त्याचे स्वभाव वर्णन चरित्रकार करायला लागला घटनांची मांदियाळी न देता, तर ते चरित्र उत्तम चरित्र होतं. अन्यथा कितीही मोठा चरित्रनायक कर्तबगारीने असला तर त्याचं चरित्र जर नीट चरित्रकाराने वाङ्मयीन गुणाने नटवलेलं नसेल तर त्याचा कचराही होऊ शकतो किंवा त्याचं अवमूल्यनही होऊ शकतं. म्हणजे बघा, सुरुवातीच्या काळामध्ये दाना आपटेंनी जे काही सयाजीराव गायकवाड महाराजांचं चरित्र लिहिलं, ते सयाजी महाराज गायकवाड हे उणेपुरे 60-65 वर्षाचं आयुष्य त्यांना जे लाभलं, त्याचं वर्णन दाना आपटेंनी चरित्रामध्ये त्यांच्या केलेलं आहे. परंतु सयाजीराव महाराज गायकवाडांच्या चरित्रामध्ये दाना आपटेंनी घटनांची बांधियाळी मोठी दिलेली आहे आणि चरित्र नायकाचा स्वभाव विशेष कसा घडत गेला, त्याचा स्वभाव कसा बनत गेला याच्यावर त्यांनी फारसा भर दिलेला नव्हता. म्हणून उणेपुरे महाराजांसारखंच 60-65 वर्षाचं आयुष्य लाभलेली जी व्हिक्टोरिया राणी होती, तिचं चरित्र मात्र लिटन स्टेचने जे रंगवलेलं होतं ते अत्यंत सुंदर झालेलं आहे. म्हणजे तेवढंच वर्ष आयुर्मान लाभून सुद्धा महाराज सयाजीराव गायकवाडांचं चरित्र वाचकाच्या पसंतीस किंवा कलात्मक चरित्राच्या पातळीवर नीटसं उतरलं नसल्यामुळं ते वाचकांना आवडलेलं नाही. परंतु तेवढंच आयुर्मान घेऊन आलेली व्हिक्टोरिया राणी आणि तिचं चरित्र जे लिटन स्टेचने लिहिलं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने उतरले होतं. त्याचं कारण असं की लिटन स्टेचने व्हिक्टोरिया राणीचे काही जे गुण आहेत, जे काही स्वभाव विशेष आहेत, आणि तिच्या राजकीय जीवनापेक्षा तिच्या खाजगी जीवनाला लेखकाने चरित्रकाराने प्राधान्यक्रम दिलेला होता आणि म्हणून ते चरित्र चांगलं उतरलेलं होतं. तशाच पद्धतीनं कवी शेले, इंग्रजी कवी शेले याचं जे आंद्रे मार्वानं चरित्र रेखाटलेलं आहे, ते चरित्र त्याची जर आपण जराशी माहिती घेतली तर आपल्या लक्षात येतं की शेलेच्या कवितेवर, त्याच्या कवितेच्या विश्लेषणावर आंद्रे मारवानी अजिबात प्रकाश टाकलेला नाही किंवा त्याच्या कवितेवर चर्चा घडून आणलेली नाही. तर आंद्रे मारवानी काय केलं, कवी शेलेच्या घरगुती आयुष्यावर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भर देत असतानाच त्याच्या अंगी काव्यगुण किंवा प्रतिभा कशी विकसित झाली, त्याचं काव्य कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं आणि कोणत्या घटनांमुळे काव्य प्रतिभा जागृत झाली, अशा घटनांची मांडणी करण्याचा प्रयत्न आंद्रे मारवानी केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की घटना प्रधानतेपेक्षा स्वभाव विशेषाला प्राधान्यक्रम देणं, व्यक्ती विशेषत्वाला प्राधान्यक्रम देणं हे चरित्रामध्ये अपेक्षित असतं. आता त्याच्या पुढे जाऊन आणखीन मुद्दा सांगायचा म्हटला तर चरित्र हे कलात्मक पातळीवर उतरायचं असेल तर आणखीन काय केलं पाहिजे, तर चरित्रकाराने स्वतःला तटस्थ ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की चरित्रकार हा चरित्र नायकाच्या प्रेमापोटी त्याची बाजू घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे वाशी बेंद्रेंनी राजा संभाजी महाराजांचं जे काही चरित्र लिहिलं, अत्यंत अभ्यासपूर्वक चरित्र लिहिलं, ते इतिहास म्हणून अत्यंत उत्तम जरी असलं तरी 300 वर्षापासून संभाजी राजांवर जो काही अन्याय झालेला होता, चरित्रात्मकरित्या अन्याय झालेला होता, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो काही तथाकथित इतिहासकारांनी प्रयत्न केलेला होता, त्याला छेद देत वासी बेंद्रे यांनी केलेली जी मांडणी आहे ती अत्यंत महत्वाची होती. परंतु संभाजीराजांना न्याय देण्याच्या भूमिकेत शिरून गेल्यामुळं वासी बेंद्रेंचं चरित्र हे इतिहासाच्या अंगाकडे झुकलं आणि म्हणून चरित्राला तिथे थोड्याफार प्रमाणात वाङ्मयीन संकल्पना म्हणून बाधा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून चरित्रकाराने काय करायला हवं
की मूळ विषयाचं केवळ दिग्दर्शन किंवा आविष्करण करायला हवं, मांडायला हवं वाचकांना पुढं. त्याच्यातून निघणारा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष वाचकांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. निष्कर्ष काय असावेत हे वाचकाला त्याच्या व्यक्तिगत पातळीवर ठरवू द्यायला मोकळी द्यायला हवी. म्हणजे चरित्रकाराला म्हणून इतिहासातून सापडलेले काही जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष मी वाचकांवर लादतो म्हटलं तर असं जमणार नाही. म्हणजे चरित्रकाराने चरित्र नायकाच्या कुठल्याही कृतीचं समर्थन करण्याच्या भानगडीत पडू नये. जर तो समर्थन करायला लागला तर चरित्रकार हा चरित्र नायकाचा भाट होईल, तो चरित्रकार होणार नाही. आणि म्हणून चरित्रकाराने अशा गोष्टीच्या फंदात पडू नये. त्याच्या समोर असंख्य प्रकारची साधनं पडलेली आहेत, विपुल प्रमाणाची माहिती पडलेली आहे, पण त्याचं शॉर्टिंग करून त्याच्यातली निवड, त्याच्यातली चांगले काय म्हणू आपण त्याला, चांगली साधनं निवडून, विश्वसनीय साधनं निवडून लेखकाने चरित्र लिहायला हवं. अनावश्यक गोष्टींवरचा भरणा चरित्रकाराने टाळायला हवा. आता हे करत असताना चरित्राच्या अंगी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही वाङ्मयीन कौशल्य असतं, जे काही तारतम्य ठेवण्याचं जे वाङ्मयीन भान असतं ते त्यानं अशा प्रसंगी वापरायला हवं. म्हणजे ज्या पद्धतीनं लेखकाच्या जवळ, चरित्रकाराच्या जवळ जी कल्पनाशक्ती असते ती कल्पनाशक्ती लेखकाला चरित्र रंगवताना वापरता येईल. परंतु ही कल्पनाशक्ती सत्याला बाधा आणणार नाही याची त्याला खात्री करून घ्यावी लागेल किंवा याचं त्याला सजगपणे भान राखावं लागेल. सगळीकडून चरित्रकाराचे हात बांधलेले आहेत, त्याला अजिबात इकडे तिकडे जाण्यासाठी किंवा स्वतःचा साहित्य म्हणून स्वतःचा आविष्कार करण्यासाठी पुरेसा वाव नसताना सुद्धा त्याला थोड्या पातळीवर कल्पनाशक्तीला वाव देऊन चरित्र रंगवावं लागेल. म्हणजे ज्या पद्धतीने त्याच्या हाताशी अनेक प्रकारची साधनं पडलेली आहेत, सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत, पण मग चरित्र लिहावं कसं, तर चरित्र रंगवावं कसं, तर ज्या पद्धतीनं मीठ, आंबा, मिरची सगळं ठेवलेलं आहे, पण केवळ ह्या 3-4 गोष्टी एकत्र ठेवल्याने आंब्याचं लोणचं होणार नाही, तर त्या गोष्टी एकमेकात मिसळाव्या लागतील. मीठ, मिरची, आंबा, आंब्याच्या फोडी हे सगळं एकत्र करावं लागेल, तरच उत्तम पद्धतीचं लोणचं तयार होईल. त्याच पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र असल्या तरीही त्याचं योग्य ते प्रमाण योग्य त्या पद्धतीनं घेऊन त्याचे जे घुसळण आहे, त्याचं जे मिळवणं आहे एकात एक, ते योग्य रीतीने केलं तरच चरित्राचं लोणचं उत्तम होऊ शकेल, अन्यथा ते होणार नाही. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केलेला जो चरित्रकाराचा जो वाङ्मयीन कौशल्याचा मुद्दा आहे, ते वाङ्मयीन कौशल्य किंवा चरित्रकाराच्या ठिकाणी असणारी जी कल्पनाशक्ती आहे ती कल्पनाशक्ती मोजक्या प्रमाणात हात राखून वापरावी लागेल. जर त्याने कल्पनाशक्तीचा वापर अजिबातच केला नाही तर चरित्राचा इतिहास होण्याचा धोका मी मगाशीच तुम्हाला सांगितला. परंतु या पातळीवर चरित्रकाराने कल्पनाशक्तीला कामापेक्षा, वाजवीपेक्षा अधिक जर भाव दिला आणि कल्पनाशक्तीचा अधिकचा जर वापर केला तर चरित्रात्मक कादंबरी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून जास्त वापरला तर एक धोका आणि कमी वापरला तर दुसरा धोका. अशा प्रकारची तारेवरची कसरत करून चरित्र लेखकाला चरित्र लिहितानाची कसरत करावी लागेल आणि त्याचं योग्य प्रमाणातलं मूल्य जाणावं लागेल. आता चरित्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक मुद्दा असा, तो मुद्दा म्हणजे चरित्रनायक चरित्रकाराने कसा निवडावा. चरित्र आपण कुणाचं लिहितो, चरित्र आपण कुणाचं वाचतो, तर ज्या काही माणसांनी एखाद्या क्षेत्रामध्ये कर्तबगारी बजावली असेल, ज्याचं काही लोकाभिमुख काम असेल आणि एक आउटस्टँडिंग परफॉर्म ज्याने केलेला आहे, अशा माणसाच्या, अशा व्यक्तीच्या चरित्राकडे आणि चारित्र्याकडे
आपलं लक्ष वेधल्या जातं आणि मग त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती लोकांमध्ये निर्माण व्हायला लागते. आणि म्हणून ते खाजगी आयुष्य, त्याच्या सार्वजनिक आयुष्याच्या मागे जी काही प्रेरणा आहे, जी काही उलथापालथ आहे, ती वाचण्याची, ती जाणून घेण्याची एक प्रकारची हौस किंवा जिज्ञासा जिला आपण म्हणू, ती लोकांमध्ये निर्माण व्हायला लागते. आणि अशी जिज्ञासा निर्माण होणारा व्यक्ती हा चरित्रनायक ठरत असतो. पण मग हा चरित्रनायक निवडत असताना चरित्रकाराने कुणाचं चरित्र निवडायला हवं? तर चरित्रकाराच्या ज्याच्या चरित्रापाशी चरित्रकाराचं मन समरस होऊन जातं, अशी व्यक्ती चरित्रकाराने चरित्रनायक म्हणून निवडायला हवी. म्हणजे कशी समरसता कशा प्रकारची असते? तर समरसता ही 2 प्रकारची असते. एक सहानुभूतीत्वाची आणि एक विरोधित्वाची. आता सहानुभूतीत्वाची समरसता आणि विरोधित्वाची समरसता ह्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायला हव्यात. म्हणजे चरित्रकाराजवळ एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन चरित्रनायकाच्या संदर्भातला असला पाहिजे. तो दृष्टिकोन कधी विरोधाचाही असेल किंवा कधी सहानुभूतीत्वाचाही असेल. म्हणजे चरित्रनायकाच्या संदर्भामध्ये चरित्र लेखन करत असताना चरित्रकाराच्या मनामध्ये चरित्रनायकाच्या विषयी प्रेम असायला हवा, सहानुभूती असायला हवी, आदर असायला हवा. एवढंच अपेक्षित नाही किंवा हेच अपेक्षित नाही, तर चरित्र लेखकाच्या मनामध्ये चरित्रनायकाविषयी विरोधाचा सुद्धा भाव असू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याकडे विरोध भक्ती नावाची संकल्पना संत साहित्यात समाविष्ट आहे, तशा पद्धतीची विरोध भक्ती चरित्र लेखकाच्या ठिकाणी सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाच्या संदर्भातली कंसाच्या ठिकाणी निर्माण झालेली विरोध भक्ती संत साहित्यात सांगितली जाते. म्हणजे कंस हा आपल्या मरणाच्या भीतीने रात्रंदिवस खाता पिता उठता बसता केवळ कृष्णाला आठवायचा, त्याच्या मरणाची चिंता करायचा. परंतु ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच होती. किंवा विठोबाला शिव्या घालणारी संत जनाबाई ही वरकरणी विरोधी वाटत असली, शिव्या देणारी वाटत असली, तरी तिच्या अंतरंगात असणारा जो काही भक्तीचा उमाळा होता, तो विरोध भक्तीचं एक उत्तम उदाहरण होतं. किंवा विरहणीच्या रूपाने किंवा गवळणीच्या रूपाने येणारी जी काही भक्ती होती, ती भक्ती सुद्धा विरोध भक्तीचं एक उत्तम उदाहरण होतं. अशा प्रकारची विरोध भक्ती चरित्र नायकाच्या संदर्भातली चरित्र लेखकाच्या ठिकाणी सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे चरित्र नायकाच्या संदर्भाने लेखकाच्या मनात आदराची आणि प्रेमाचीच भावना असावी असं नव्हे, तर त्याच्या विरोधाची भावना सुद्धा असू शकतं. फक्त तो त्या ठिकाणी समरस व्हायला हवा. म्हणजे बघा, लिटन स्ट्रॅचीनं जे काही व्हिक्टोरिया राणीचं चरित्र लिहिलं, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला, त्या व्हिक्टोरिया राणीच्या संदर्भातल्या अनेक अवगुणांचा उहापोह लिटन स्ट्रॅचीने केलेला आहे. म्हणजे तिच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी काही जो हट्टी स्वभाव होता, ती जी काही गर्विष्ठ होती किंवा तिच्याजवळ काही जो शिष्टपणा होता, त्याचा तिरस्कार चरित्रकाराने केलेला आहे. तो तिरस्कार नोंदवणं सुद्धा हे सुद्धा एका कलात्मक चरित्राचं मुख्य वैशिष्ट्य आहे, मुख्य लक्षण आहे. त्याने ते टाळता कामा नये, त्याने ते नोंदवलं पाहिजे. ज्या पद्धतीनं अनुवादित मराठीमध्ये अनेक चरित्र ज्यांनी अनुवाद केली, असे ते अशोक जैन, सन्मान्य अशोक जैन यांनी आपल्या अनुवादित चरित्राच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना त्यांनी जे इंदिरा गांधींचं चरित्र अनुवादित केलं, त्या संदर्भात मांडणी करताना अशोक जैनांनी स्पष्टपणे सांगितलं की इंदिरा गांधी ह्या काही माझ्या आवडीच्या नेत्या अजिबात नव्हत्या. आवडीच्या नेत्या नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी अनुवादित केलेलं चरित्र अत्यंत उत्तम रीतीने अनुवादित झालेलं आहे आणि त्यांनी ते तेवढ्याच हौशीनं आणि उल्हासानं उत्साहानं केलेलं आहे. म्हणजे आपण चरित्रनायक निवडत असताना आपल्याला आदर्शवत वाटणारा, ज्याच्याविषयी आपल्याला आदर आहे, प्रेम आहे, असाच माणूस चरित्रकाराने निवडावा असं अजिबात नाही. त्यानं विरोधी भक्ती असणारा किंवा विरोधत्वाची भावना असणारा
चरित्र नायक सुद्धा निवडला तरी चालेल आणि ते त्याचं चरित्र उत्तम रीतीने होईल. म्हणजे अशा पद्धतीनं चरित्र साधनांची विश्वसनीयता, ती मांडणी करण्याची लेखकाजवळची तारतम्यता, कल्पनाशक्तीचा नेमका आणि मोजका वापर, त्याचं चांगुलपण, गुण दोष अवगुण, कालक्रमानुसारची मांडणी, उत्साह म्हणजे वाचकांची उत्कंठा वर्धिष्णू करणारी मांडणी, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन तारतम्याने चरित्र मांडणी लेखकाला करता येईल. पण असं असलं तरीही हे चरित्र उत्तम होईलच असं नाही. म्हणजे सगळे गुणदोष स्वीकारून, सगळ्या प्रकारचे निकष पाळून, सगळ्या प्रकारची लेखकाची वाङ्मयीन कौशल्य पणास लावून जरी चरित्र लिहिलं तरी ते चरित्र चांगलं होईलच असं नाही. म्हणजे हीच गोष्ट आपण कार्लाईलच्या भाषेत सांगायचं झालं तर कार्लाईल असं म्हणाला होता की सुंदर चरित्र लिहिणं हे सुंदर जीवन जगण्या इतकंच अवघड आणि कठीण काम आहे आणि म्हणून ते उत्तम चरित्र वाचकांपर्यंत जाणं ही तेवढं अवघड काम आहे. आता इथपर्यंत आपण चरित्राची मांडणी कशी करावायची आणि कलात्मक चरित्र कशा पद्धतीने लिहायचं या काही गोष्टींचा आपण उहापोह या ठिकाणी केलेला आहे. आता ह्या सगळ्या मांडणीतून अनेक प्रकारचे चरित्राचे प्रकार निर्माण झालेले आहे. आता चरित्राचे प्रकार कोणते त्या संदर्भानं काही विवेचन आपल्याला करावं लागेल. आता चरित्राचे प्रकार अनेकांनी अनेक प्रकारचे सांगितलेली आहेत. काही ती टप्प्याटप्प्यावर निर्माण झालेली आहे. म्हणजे चरित्राचे प्रकार सांगत असताना ज्या पद्धतीनं त्या चरित्रामध्ये आलेल्या आशयानुसार, त्या चरित्राच्या आकारानुसार किंवा ते चरित्र ज्या पद्धतीने अभिव्यक्त केलेलं आहे, म्हणजे अभिव्यक्तीच्या वेगळेपणातून आलेले प्रकार, म्हणजे अशा अनेक पातळीवरून आपल्याला चरित्राचे अनेक प्रकार सांगता येतील. त्यापैकी जोसेफ शिप्ले या विचारवंताने चरित्राचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. कोणते आहेत ते 6 प्रकार? प्रबंध चरित्र, सामान्यीकृत चरित्र, जिव्हाळ्याची चरित्र, पांडित्यपूर्ण चरित्र, मनोवैज्ञानिक चरित्र आणि कलात्मक चरित्र, असे त्या जोसेफ शिप्लेने 6 प्रकार चरित्राचे केलेले आहेत. परंतु आपण जर एकंदरीत आढावा घेतला आणि वेगवेगळ्या निकषाच्या आधारावर वेगवेगळे प्रकार जे काही चरित्राचे पडलेले आहेत त्यातून काही महत्वाच्या प्रकारांचा आपण उहापोह करू. चरित्राच्या महत्वाच्या प्रकारामधला एक महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे स्वभावचित्र. आता स्वभावचित्र काय आहेत तर चरित्रामध्ये ज्या पद्धतीनं व्यक्तीच्या स्वभावाबरोबरच घटनांपण अपेक्षित असतात, घटनांची पण नोंद त्याच्यामध्ये असते. परंतु जे स्वभावचित्र आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीच्या स्वभाव विशेषाला जास्त महत्व दिलेलं असतं. अशा चरित्रांना स्वभावचित्र म्हणतात. जसं की आता वसंत देसाईंनी कलावंतांचं किंवा कलाकारांचं चरित्र लिहिलेलं आहे रागरंग नावाचं. त्याच्यामध्ये अनेक आलादिया खां साहेब असतील किंवा केशवराव भोसले असतील, असे जे मोठमोठे कलावंत होते, गायक होते, नट होते, तशा लोकांचं चरित्र त्याच्यामध्ये त्यांनी स्वभाव त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ते एकट्याचं चरित्र नाही, काही निवडक कलावंताचं चरित्र ते आहे. तर त्याच्यामध्ये केवळ घटना न लिहिता त्या कलावंताचे स्वभाव त्यामध्ये चरित्रकाराने नोंदवलेले आहेत, म्हणून त्यांना आपल्याला स्वभावचित्र असं म्हणावं लागेल. दन गोखले या विचारवंताने, या लेखकाने चरित्रापेक्षा व्यक्तिविमर्श नावाचा एक वेगळाच प्रकार सांगितलेला आहे आणि त्याने स्पष्टपणे असं सांगितलंय की चरित्र आणि व्यक्तिविमर्श ह्या 2 वेगळ्या वाङ्मयीन संकल्पना मानल्या पाहिजेत. आता दन गोखलेनं हे का म्हटलंय तर व्यक्तिविमर्शामध्ये नेमकं काय अपेक्षित असतं तर व्यक्तिविमर्शामध्ये जसं चरित्रामध्ये घटनांची नोंद असते मी तुम्हाला सांगितलं, तसं व्यक्तिविमर्शामध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर किंवा व्यक्तीच्या मनावर किंवा व्यक्तीच्या स्वभाव दर्शनावर भर दिलेला असतो. आणि हे केवळ त्या स्वभावाचं व्यक्तिमत्वाचं केवळ दर्शन घडवून नव्हे तर त्या व्यक्तिमत्वाच्या मनोविश्लेषणात्मकतेवर
विश्लेषणात्वावर भर दिला जातो. म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं त्याचं मानसिक पातळीवरचं विश्लेषण हे व्यक्तिविमर्शामध्ये अपेक्षित असतं. आणि द न गोखलेंनी सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या तिघांचे व्यक्तिविमर्श लिहिलेले आहेत. ते व्यक्तिविमर्श वाचनीय आहेत. पुढचा प्रकार चरित्राचा तो सांगता येईल सचित्र. आता सचित्र चरित्र काय आहेत तर जे चरित्र चित्रासह असतं, म्हणजे चरित्र नायकाच्या संदर्भातले फोटोग्राफ्स किंवा छायाचित्र त्याच्यामध्ये टाकलेले असतात. जसं की जया दडकर यांनी चित्रेम खानोलकराचं अशा प्रकारचं सचित्र चरित्र लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चरित्राचा अत्यंत महत्वाचा प्रकार जो आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे तो प्रकार म्हणजे फोटोबायोग्राफी, छायाचित्र चरित्र. आता फोटोबायोग्राफीमध्ये काय असतं की जसं तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचं राज ठाकरेंनी केलेलं जे काही पुस्तक आहे त्याला आपल्याला फोटोबायोग्राफी म्हणता येईल, किंवा उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीचं छायाचित्रांचं जे पुस्तक मिलिंद गुणाजी यांनी केलंय त्याला सुद्धा आपल्याला फोटोग्राफी म्हणता येईल. किंवा त्याच्याही अगोदरचं उदाहरण सांगायचं तर केकीमुस हा जो काही प्रसिद्ध चित्रकार होता त्याचं चरित्र, त्याचं फोटोबायोग्राफी प्राध्यापक सुरेंद्र बारलिंगे यांनी जे लिहिलंय ते अप्रतिम आहे. ते मुळातून पाहण्यासारखं आणि वाचण्यासारखं आहे. अलीकडच्या काळामध्ये संदेश भंडारे यांनी लिहिलेलं तमाशा एक रांगडी गंमत हे चरित्राचं पुस्तक, ही फोटोबायोग्राफी सुद्धा आपल्याला वाचण्यासारखी आहे, पाहण्यासारखी आहे. म्हणजे फोटो देणं, फोटोच्या खाली त्याचं कॅप्शन देणं आणि त्यातून चरित्र उलगडत नेणं. संदेश भंडारेंनी जे काही तमाशा एक रांगडी गंमत जे फोटोबायोग्राफी केलेली आहे त्याच्यामध्ये तमाशा या लोककलेच्या प्रकाराच्या संदर्भामध्ये जे काही त्या तमाशाचं चरित्र उलगडत नेलेलं आहे ते अत्यंत वाचनीय तर आहेच आणि ते प्रेक्षणीय पण आहे, कारण त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स आहेत, चित्र आहेत. आणि ह्या प्रकाराच्या नंतर मुलाखतीतून चरित्र हा एक प्रकार आपल्याला पाहता येईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या महत्वाच्या माणसाचं चरित्र हे त्याच्या मुलाखतीमधून रंगवत न्यायचं. म्हणजे आता लता मंगेशकर यांच्या संदर्भाने हरीश भीमानी यांनी हा प्रयोग केलेला आहे. म्हणजे लता दिदींचं चरित्र हरीश भीमानी यांनी काही वेळोवेळी जे लता दिदींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या मुलाखतीमधूनच लता दिदींचं चरित्र यांनी उलगडवत नेलेलं आहे. त्याला आपण मुलाखतीतून चरित्र असं म्हणू शकतो. आता आकाराच्या दृष्टीनं चरित्राचा बृहत चरित्र हा एक महत्वाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आता हे बृहत चरित्र काय आहे की जे महापुरुष होऊन गेलेले आहेत. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा विठ्ठलरामजी शिंदे असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये सयाजीराव महाराज गायकवाड असतील, यांचं जे चरित्र आहे त्या बृहत चरित्राचे बृहत आराखडे चरित्र समितीने पूर्णत्वास नेलेले आहेत, प्रकल्प पूर्णत्वास नेलेले आहेत. त्याच्यामध्ये काय असतं बृहत चरित्रामध्ये, केवळ त्या चरित्र नायकाचं जीवनचित्र रंगवून ते थांबत नाही, तर त्याच्यामध्ये पत्र असतील, त्याच्यामध्ये मुलाखती असतील, भाषणं असतील, पत्रव्यवहार असेल, संपादकीय लेख असतील, वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखती असतील, त्यांच्या वस्तू असतील, भेटी दिलेली ठिकाणं असतील, काही आठवणी असतील, काही कात्रणं असतील, ह्या सगळ्यांचा वापर करून ती सगळी साधनं प्रकाशित करायची आणि चरित्र प्रकाशित करायचं आणि एक बृहत म्हणजे एक विस्तृत प्रकारचा आराखडा वाचकांना पुढे ठेवायचा. अशा प्रकारच्या बृहत चरित्राचा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आता चरित्रामध्ये अनुवादित चरित्र सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशोक जैन यांचा जो मी उल्लेख केला, अशोक जैनांनी अनेक प्रकारची महत्वाची हिंदीमधली चरित्र मराठीमध्ये आणलेली आहेत. म्हणजे जसं की पी.व्ही. नरसिंहरावाचं चरित्र असेल, पंडित नेहरूंचं चरित्र असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल किंवा इंदिरा गांधींचं चरित्र असेल, असे अनेक चरित्र
अशोक जैनांनी मराठीमध्ये आणलेली आहेत. अशा अनुवादित चरित्रांची एक मोठी परंपरा असलेली आपल्याला पाहायला मिळतं. आता हे सगळे प्रकार पाहत असतानाच आशयानुसार पडणारे चरित्राचे प्रकार तर अनेक आहेत. म्हणजे जो चरित्र नायक ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातल्या चरित्राची एक प्रकारची वेगळी वर्गवारी आपल्याला लावता येईल. म्हणजे जसं संतांची जे चरित्र आहे त्यांना आपण संत चरित्राचा प्रकार असं म्हणू शकतो, किंवा उद्योजकांची व्यावसायिकांची चरित्र आहेत तर त्याला आपण उद्योग व्यावसायिकांची चरित्र म्हणू शकतो. म्हणजे महापुरुषांची आहेत, समाजसुधारकांची आहेत, कलावंतांची आहेत, खेळाडूंची आहेत, वैज्ञानिकांची आहेत, स्त्रियांची आहेत, साहित्यिकांची आहेत. अशा अनेक प्रकारची चरित्र विस्तृत प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे सगळे प्रकार पाहिल्याच्या नंतर नेमकं मराठीतल्या चरित्रांची स्थितीगती काय आहे या संदर्भातला उहापोह आणि मराठी चरित्रातली परंपरा कधीपासून आणि कशी सुरुवात झाली आणि ती आज घडीला चरित्राची स्थिती काय आहे इथपर्यंतचा एक आपल्याला आढावा आता घ्यावा लागेल. म्हणजे बघा, आपल्या मराठीमध्ये किंवा आपल्या भारतीय भाषांमध्ये म्हणा, चरित्राची सुरुवात कधी झाली तर चरित्र लिखाणाची पद्धत ग्रंथरूपाने अलीकडच्या काळातली जरी असली तरी चरित्र लिहिण्याची पद्धती ही म्हणजे जसं की मराठीमध्ये लीळा चरित्र हा पहिला चरित्र ग्रंथ म्हणून सांगितला जातो आणि ते बरोबरही आहे, तो पूर्ण अर्थाने बरोबर आहे. पण याचा अर्थ चरित्र आधी लिहिल्या जात नव्हता असा आहे का? तर आपल्याला असं लक्षात येईल की मठ असतील, मंदिरं असतील, किंवा एखादा स्तंभ असेल किंवा एखादा शिलालेख असेल, यावर कोरली जाणारी जी काही चित्र असायची किंवा बऱ्याच ठिकाणी स्तंभावर लिहिली झालेली जे काही नोंदी असतील, संस्मरणीय गोष्टींची नोंद असेल, ते नोंद सुद्धा एक प्रकारे चरित्रच लिहिणे होय. म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर कारगिलचं म्हणजे माफ करा, भीमा कोरेगावचा जो काही स्तंभ आहे, तो जो स्तंभ आहे भीमा कोरेगाव येथील, तो वीरांचा स्मृती जागृत करणारा स्तंभ आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये जे काही लिहिल्या गेलेलं आहे, त्याच्यावर जी काही नावं आहेत, त्यामधून त्या लिखाणातून त्या भीमा कोरेगावच्या लढाईचा एक इतिहास ज्वलंत होतो, त्याचं एक प्रकारचं चरित्र उभं राहतं. म्हणजे त्याचा अर्थ असा की अशा स्तंभावरून किंवा काही ठिकाणी जुन्या काळामध्ये मठांच्या भिंतीवर, मंदिराच्या भिंतीवर, काही लेण्यांच्या ठिकाणी काही अक्षर कोरली जायची, काही विशिष्ट असा संस्मरणीय गोष्ट राजाच्या राणीच्या संबंधात त्या ठिकाणी लिहिल्या जायची. ती गोष्ट लिहिणे म्हणजे सुद्धा एक प्रकारचं चरित्रच लिहिणं होतं. पुढच्या काळामध्ये संतांच्या परंपरेमध्ये किंवा महानुभाव साहित्याच्या परंपरेमध्ये अनेक प्रकारची चरित्र निर्माण झाली. म्हणजे मगाशी आपण जो माहीम भट्टाने लिहिलेलं लीळा चरित्र जे चक्रधरांच्या संदर्भातला आहे त्याचा उल्लेख केला, त्याच माहीम भट्टाने पुढे श्री गोविंद प्रभूंचं चरित्र लिहिलं किंवा पुढे महानुभाव रचनाकारांनी स्मृतीस्थळ लिहिलं. हे सगळे चरित्राचेच प्रकार आहेत. म्हणजे हे सगळे चरित्राचीच ही सगळी चरित्रच लिहिणं आहे. म्हणजे महानुभाव साहित्यामध्ये जे काही चरित्र लिहिले गेले त्याच्यानंतर संत साहित्यामध्ये ही चरित्र लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची जी भावंड होती त्यांनी जी काही तीर्थयात्रा उत्तर भारतामध्ये केली, त्या तीर्थाची रचना, तीर्थावळी जे संत नामदेवांनी पुढे लिहिली, ती तीर्थावळी म्हणजे सुद्धा एक प्रकारचं चरित्रच होय. पुढे ऐतिहासिक काळामध्ये ऐतिहासिक महापुरुषाच्या संदर्भाने ज्या काही बखरी लिहिल्या गेल्या, जे काही पोवाडे लिहिल्या गेले, त्या बखरी आणि ते पोवाडे सुद्धा एक प्रकारचं चरित्रच होय. परंतु दुर्दैवाने अनेक बखरींमधून विकृत प्रकारचा इतिहास, विकृत प्रकारचं चरित्र महापुरुषांचं, महानायकांचं समाजापुढे आणलं गेलं. म्हणून बखरीची विश्वसनीयता आपल्याला इतिहासाच्या पातळीवरूनही आणि साहित्याच्या पातळीवरूनही हद्दपार करावी लागेल. कारण बखरींना आपल्याला चरित्र म्हणूनही गृहीत धरता येणार नाही. कारण ज्या ठिकाणी सत्यनिष्ठता नसते त्याला आपण चरित्र कसं म्हणावं, आणि म्हणून बखरी हा निकालात चरित्रवाङ्मय प्रकारातून काढाव्या लागतील. पुढे चालून विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी जॉन्सनचं चरित्र लिहिलं 1876च्या सुमारास.
आणि ते जॉन्सनचं चरित्र हे खऱ्या अर्थानं मराठीतलं पहिलं कलात्मक चरित्र किंवा वाङ्मयीन प्रकारचं वाङ्मयीन गुण असलेलं चरित्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे मराठीच्या चरित्राची ही मोठी परंपरा संत वाङ्मयापासून महानुभाव साहित्यापासून ऐतिहासिक कालखंडाच्या बखरीपासून असली तरीही जॉन्सनच्या चरित्रापाशी येऊन त्याची खऱ्या अर्थानं कलात्मक सुरुवात झाली. परंतु खऱ्या अर्थानं मराठीतल्या चरित्राचा विकास हा 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला आढळून येतो. आपण 20व्या शतकातल्या काही महत्त्वाच्या चरित्राचा आणि चरित्रकारांचा उल्लेख या ठिकाणी आपण करूयात. 20व्या शतकामध्ये आपल्या डोळ्यापुढं अत्यंत महत्त्वाच्या काही चरित्रकारांची नावे येतात. त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्यापुढं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे कृष्णराव अर्जुन केळुस्कर अर्थात केळुस्कर गुरुजी यांचं. केळुस्कर गुरुजींनी 3 चरित्र लिहिली. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, संत तुकोबारायांचं चरित्र आणि तथागत गौतम बुद्धांचं चरित्र, ही 3 चरित्र केळुस्कर गुरुजींनी लिहिलेली आहेत आणि ते चरित्र वाङ्मयीन दृष्ट्या सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने उतरलेली आहेत. केळुस्कर गुरुजींनी बुद्धांचं जे चरित्र लिहिलं ते चरित्र लहानपणी गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे भीमराव रामजी आंबेडकरांना केळुस्कर गुरुजीने ते बुद्धाचं चरित्र भेट म्हणून दिलं आणि त्याचीच प्रेरणा मला मिळाली असं खुद्द बाबासाहेब सांगून ठेवतात. म्हणजे ह्या चरित्राचं मूल्य किती होतं हे आपल्या लक्षात येतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये महत्वाचा चरित्रकार म्हणजे धनंजय कीर. धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचं चरित्र, सावरकरांचं चरित्र आणि महात्मा गांधींचं चरित्र लिहिलेलं आहे. धनंजय कीरांनी ही तिन्ही चरित्र अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र म्हणजे ह्या सगळ्या व्यक्ती विनायक दामोदर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी यांच्या कार्यकाळाचा प्रत्यक्ष प्रभाव धनंजय कीरांवर होता आणि त्यांचा सावरकरांचा तर प्रत्यक्ष सहवासही धनंजय कीर यांना लाभलेला होता. म्हणजे त्या काळामध्ये बाबासाहेब प्रत्यक्ष असताना धनंजय कीरांनी जे चरित्र लिहिलं त्याची प्रत जेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठवली तेव्हा खुद्द बाबासाहेबांनी धनंजय कीरांच्या चरित्राची प्रशंसा करून आणखी 2 प्रती त्यांच्याकडून मागून घेतलेल्या होत्या. ही नोंद या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. पुढे चालून येदी फडके असतील किंवा जसा मी उल्लेख केला वाशी बेंद्रेंचा चरित्राचा वाशी बेंद्रे असतील, अशा अनेक चरित्रकारांचा आपल्याला उल्लेख करता येईल. परंतु नारायण मेघाजी लोखंडे या कामगार नेत्याचं चरित्र जे मनोहर कदमांनी लिहिलं ते अत्यंत सुंदर पद्धतीने उतरलेलं आहे. हे चरित्र मलाही मुळातून अभ्यासनाचा आणि वाचण्याचा योग आला. त्याचं कारण असं की मनोहर कदमांनी हे जे नारायण मेघाजी लोखंडे याचं चरित्र लिहिलेलं आहे तर नारायण मेघाजी लोखंडेंनी मुंबईमधल्या प्लेगच्या साथीच्या वेळेस जी काही अफलातून कामगिरी केली, जे काही कामगाराची चळवळ चालवली त्या कामगिरीच्या बळावरच त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल करण्यात आलेली होती. आणि तो सगळा इतिहास, ती सगळी चरित्रात्मक मांडणी त्या चरित्रामध्ये मनोहर कदम यांनी केलेली आहे. ते चरित्र अत्यंत वाचनीय आहे. पुढच्या काळामध्ये रोहिणी गवाणकर यांनी लिहिलेलं पाणीवाली बाई हे मृणाल गोरेंचं चरित्र ते अत्यंत वाचनीय चरित्र आहे. किंवा देवदत्त नारायण टिळक यांनी लिहिलेलं पंडिता रमाबाईचं चरित्र आहे ते पण चरित्र वाचनीय आहे. आणि अत्यंत एका महत्वाच्या चरित्राचा उल्लेख करावा लागेल ते चरित्र म्हणजे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कारवर. हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यावर आधारित असलेले हे चरित्र त्याच्या जवळपास 35 आवृत्त्या आजपर्यंत निघालेल्या आहेत आणि त्याची विक्रमी खप आजही सुरूच आहे. ते वीणा गवाणकर यांचं एक होता कारवर हे चरित्रही आपण मुळातून वाचायला हवं. उद्योगपतींच्या किंवा व्यावसायिकांच्या उद्योजकांच्या चरित्राच्या संदर्भामधलं एक महत्वाचं उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे शोभा बोंद्रे यांनी लिहिलेलं हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचं चरित्र. म्हणजे इडली, ऑर्किड आणि मी हे त्या चरित्राचं नाव. त्याच्यामध्ये विठ्ठल कामत यांच्या व्यावसायिक यशस्वीतेचा सुंदर आढावा लेखिकेनं घेतलेला आहे. मगाशी मी उल्लेख केला ते प्रसिद्ध लेखक बाबा भांड
यांनी सुद्धा अनेक चरित्र आजच्या काळामध्ये लिहिलेली आहेत, समकाळामध्ये लिहिलेली आहेत. ते अत्यंत सुंदर आणि वाचनीय झालेले आहेत. म्हणजे बाबा भांडे यांनी लिहिलेलं तंट्या भिल्लाचं चरित्र असेल, किंवा सयाजीराव महाराज गायकवाड यांचं लिहिलेलं चरित्र असेल, किंवा मलाला युसुफझाई या पाकिस्तानी कार्यकर्त्याचं लिहिलेलं चरित्र असेल, ही सगळी चरित्र अत्यंत सुंदर पद्धतीनं उतरलेली आहेत. योगीराज बागुल यांनी लिहिलेल्या तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा या एका वेगळ्या चरित्राचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा लागेल. कारण लोककलावंताच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा मुकाबला ही कलावंत मंडळी कसा करतात आणि त्यांच्या जीवनाचं मातेरं कसं होतं, त्यांची कला कशी विकसित होत जाते, त्या कलेवर कशी गदा पण येत जाते, याच प्रकारचा एक सुंदर इतिहास, सुंदर चरित्रात्मक मांडणी योगीराज बागुल यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि महत्वाची कामगिरी म्हणजे महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने जे काही बृहत चरित्राचे प्रकल्प हाती घेतलेले आहेत, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, ते विठ्ठलरामजी शिंदेचं चरित्र असेल, किंवा सयाजीराव महाराजांचं चरित्र असेल, किंवा महात्मा फुल्यांची चरित्र असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बृहत चरित्र ग्रंथ असेल, असे अनेक प्रकल्प आपल्या महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने पूर्णत्वास नेलेली आहेत. आणि काही चरित्राची प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत. हा झाला मराठीतल्या चरित्रांचा काही धावता आढावा, काही महत्वाच्या चरित्रांच्या उल्लेखासह. आता या संकल्पनाला समजून घेत असताना, मांडणी करत असताना माझ्या पुढं काही एक प्रश्न निर्माण झालेले होते. आणि ते प्रश्न, त्याची उत्तर मला गवसलीत की नाही हे सांगता येणार नाही. काहीची सापडली म्हणावी लागतील, काहीची सापडली नाहीत म्हणावं लागेल. ते काही प्रश्न 4-2 चरित्राच्या संदर्भाने निर्माण झालेले मी आपल्या पुढे ठेवतो आणि हे विवेचन आपण संपूया. काय आहेत हे प्रश्न? आता जसं आपण पाहिलं की महापुरुषांची, कर्तबगार पुरुषांची चरित्र लिहिली जातात, तर एक प्रश्न असा मलाच नव्हे तर अनेकांना तो निर्माण झालेला आहे, अभ्यासकांना निर्माण झालेला आहे, की सामान्य माणसाची चरित्र लिहिली जावी की लिहिली जाऊ नये, आणि गुन्हेगाराचं चरित्र लिहावं की लिहू नये. आता ज्या पद्धतीनं कर्तबगार पुरुषांचे जसे फॉलोअर्स असतात, जसे त्याचे वाचक असतात, तसं सामान्य माणसाला समजून घेण्याची जिज्ञासा असलेला वाचक कसा निर्माण होईल? आणि म्हणून मग सामान्य माणसाचं चरित्र लिहावं की नाही, लिहिलं तर मग ते कोण वाचेल, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. तरीही पण सामान्य माणसाच्या ठिकाणी एखादा चार चौघापेक्षा एखादा वेगळा जरी गुण त्याच्याकडे असला, तरीही त्याचंही चरित्र आपल्याला लिहिता येईल. आता मुद्दा राहतो तो गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या किंवा हीन वर्तन असणारे, हीन चारित्र असणाऱ्या व्यक्तीचं चरित्र लिहिलं जावं की नाही. आता चरित्र म्हटलं की चरित्राची सांगड चारित्र्याशी असते. जो चारित्र्यवान असतो त्याचं चरित्र वाचावं वाटतं, त्याचं चरित्र लिहिल्या जातं, असं साधारणपणे म्हटलं जातं. मग अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा वरकरणी हीन चरित्र वाटणाऱ्या माणसाचं चरित्र लिहिलं जावं की लिहिलं जाऊ नये. फुलनदेवी ही अत्यंत खुंखार डाकू म्हणून प्रसिद्ध असणारी एक डाकू होती, महिला डाकू होती. तिचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे. आता ही डाकू कशी झाली, त्याचा एक प्रकारचा इतिहास त्या चरित्रामध्ये लिहिला गेलेला आहे. ते वाचणं मनोरंजक ठरेल. आणि म्हणून किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असणारी असंख्य व्यक्ती मुंबईच्या परिसरात किंवा मुंबई शहरामध्ये आणि मुंबई शहरात दहशत पसरवताना आपल्याला दिसतात. त्याची नावं पण जगजाहीर आहेत. अशा लोकांची जडणघडण कशी झाली, तो डॉन कशा पद्धतीनं बनला, अशा प्रकारचे काही सिनेमे आलेले आहेत. पण अशा लोकांची लिखित रूपाची चरित्र आपल्याकडे आलेली दिसत नाहीत. तर अशा प्रकारच्या लोकांची ही चरित्र लिहिल्या जाऊ शकतात, लिहायला हरकत नाही. म्हणजे केवळ सहानुभूतीत्वाचाच मुद्दा घेऊन आपल्याला जमणार नाही, तर विरोधित्वाच्या भूमिकेतून सुद्धा आपल्याला त्या खलनायकाचं चरित्र रंगवता येऊ शकतं. माझ्या डोळ्यापुढचा आणखीन महत्वाचे 2 प्रश्न असे होते. ते म्हणजे असे की नव्या काळामध्ये चरित्राची फारशी मांडणी
किंवा चरित्र फारसं लिहिल्या का जात नाही? आणि त्यालाच अनुषंगून असणारा दुसरा प्रश्न असा की राजकीय नेत्यांची चरित्र आजच्या काळामध्ये लिहिल्या का जात नाही? आता आजच्या काळामध्ये इतर वाङ्मय प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जातात. इतर वाङ्मय लेखकांची वाङ्मयीन प्रकारची मोठी परंपरा निर्माण झालेली असताना सुद्धा आपल्याकडे केवळ बोटावर मोजणे इतकी चरित्र आपल्या वाट्याला काय येतात, आपल्या वाचनाच्या क्षेत्रात काय येतात? त्याचं कारण असं की नव्या युगामध्ये मग असा सार्वत्रिक प्रभाव पाडणारी व्यक्तीच राहिली नाही का? तसे व्यक्तिमत्वच आता समाजामध्ये निर्माण होत नाहीये का? असा प्रश्न वाचकाला किंवा लेखकाला, अभ्यासकाला पडल्या वाचून राहत नाही. आता राजकीय नेत्याच्या संदर्भात म्हणावं तर ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य संग्रामामध्ये किंवा भारतीय राजकारणामध्ये प्रभाव पाडणाऱ्या नेत्यांची अनेक चरित्र आलेली असताना समकालात मात्र किंवा वर्तमान काळात मात्र अशी दीर्घकाळ परिणाम करणारी राजकीय नेतृत्वच निर्माण झाली नाहीत की काय? आणि म्हणून त्याची चरित्र लिहिले जात नसावीत का? असा एक प्रश्न माझ्या पुढे निर्माण होतो. आणि असं जर आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या हयातीमध्ये असं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला तर चरित्रकाराला जी वस्तुनिष्ठतेची आणि सत्यनिष्ठतेची भूमिका घ्यावी लागते त्या भूमिकेवर गंडांतर येण्याची शक्यता अधिक असते. कारण त्या नेत्यांचे जे चाहते असतात, जे अनुयायी असतात, ते अनुयायी त्यांच्या संबंधातल्या खऱ्या खोट्या गोष्टींचा इतिहास समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात. आणि म्हणून तशा प्रकारची चरित्र आजच्या घडीला लिहिली जात नसावी. माझ्या पुढचा एक शेवटचा प्रश्न आपल्याशी मी शेअर करतो, आपल्या पुढे मांडतो आणि माझं विवेचन थांबवतो. आजच्या काळामध्ये काही प्रमाणात विद्यापीठीय पातळीवर संशोधक मार्गदर्शकांची किंवा प्राध्यापकांची चरित्र किंवा प्राध्यापकांची किंवा संशोधक मार्गदर्शकांचे गौरव ग्रंथ त्यांच्या विद्यार्थ्यांकडून किंवा त्यांच्या अनुयायांकडून किंवा त्यांच्या शिष्याकडून संपादित केले जातात, गौरव ग्रंथ तयार केले जातात. अशा गौरव ग्रंथांना चरित्र म्हणावं का? अर्थात हा प्रश्न माझ्यासाठी तरी अनुत्तरित आहे. निश्चितपणे अशा काही गौरव ग्रंथांचा भविष्यामध्ये चरित्र या वाङ्मय प्रकारात समावेश करता येईल का? अशा प्रकारचा एक प्रश्न मी आपल्या चिंतनासाठी ठेवतो आणि मी स्वतःसाठीही तो प्रश्न चिंतनासाठी खुला ठेवतो. आणि चरित्र या साहित्य संकल्पनेच्या संदर्भातलं माझं विवेचन थांबवतो. धन्यवाद.